मला असं वाटतं की तुम्ही असे पहिले गार्डियन मिनिस्टर आहात ज्यांनी सी मुंबई इज ऑन व्हील. मुंबई हे चाकांवर धावणारं शहर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार ते. कारण मुंबई इज ऑलवेज ऑन व्हील. ते रफ्तार जी आहे मुंबईची ती कधीच थांबत नाही. म्हणजे मुंबई इज नोन फॉर इट्स रफ्तार. आणि त्यामुळे अशा मुंबईला ऑन द व्हील काय देता येईल ह्याच्यासाठी म्हणून काही प्रयोजन करण्यात आलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये महिलांसाठी आपण स्वच्छतागृह ह्या देखील काही कन्सेप्ट समोर आणलेले आहेत. जिम ऑन द व्हील ही एक मला वाटतं फार युनिक कन्सेप्ट आहे. ही तुम्हाला कशी सुचली? कारण जिममध्ये कसं यू हॅव टू बी व्हेरी स्टेबल. तुम्ही शांतपणे थांबून ते सगळं करता. आता व्हील्समधून सगळ्यांनाच त्या जिमच्या किंवा ती अनुभूती मिळावी, तेवढं फिटनेस राहावं यासाठी म्हणून हे करण्यात आलेलं आहे. पण ही कन्सेप्ट कशी आली तुमच्या लक्षात? असं आहे की मुंबईमध्ये जगाची फार मारामारी आहे. Yes. कोणाकडे जगा नाही आहे. तर आम्ही ते ऑन व्हील जिम सुरू केली. मी पालकमंत्री होतो त्यावेळी. पण ते परमानंट फिरत नाही आहे. तर मी त्यांचे ठिकाणे तय केले या की सकाळी 2 वाजता इथे, नंतर दुपारी इथे. तिथे ते फिक्स झाली तिथे 2 वाजतासाठी. फार चांगला प्रतिसाद आहे. ओव्हर बुकिंग आहे. अच्छा. हां, कोणी एकही दिवस असा नाही की एकही त्यामध्ये दिवस एकही तास त्यांचा वाया गेला. आणि सेम ते आपलं ते स्वच्छतागृह त्यांच्या पण असा मुलीच्या स्वच्छतागृह पण तयार केला. त्यामध्ये पण फार चांगला प्रतिसाद, मोठी बुकिंग असते. हे काही जगाची कमी आहे आणि लोकांना फार हायजेनिक तरीके मिळतात.